बोर्डची तयारी करताय, हा क्वेश्चन नक्की करून जा, 3 मार्क्स हमखास मिळतील. चलो नाव कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपण मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये शिकलो होतो मागच्या वेळेस ट्रूथ टेबल्स. आता हा क्वेश्चन जो आहे सेम चॅप्टर मधला बोर्ड्स मध्ये विचारणारा फिक्स क्वेश्चन आहे. इट इज फॉर 3 मार्क्स. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ऑलवेज द गिवन विल बी इन द फॉर्मॅट ऑफ पी कंडिशनल क्यू. कंडिशनल म्हणजे कोणता कनेक्टिव्ह आहे? इफ देन. इफ फर्स्ट स्टेटमेंट, देन सेकंड स्टेटमेंट. सो दॅट इज नोन एज पी कंडिशनल क्यू. कॉन्व्हर्स करायला काय करणार आपण? सगळ्यात सिंपल लक्षात ठेवायचं. कॉन्व्हर्स म्हणजे काय? त्याची जागा रिप्लेस करायची. पी कंडिशनल क्यू विल बिकम क्यू कंडिशनल पी. नेक्स्ट इज इन्व्हर्स. फॉर इन्व्हर्स द पोझिशन विल बी सेम. जागा तीच राहील पण दोघांना लागेल नेगेशन. इट मीन्स पी कंडिशनल क्यू विल बी ॲज इट इज बट विथ नेगेशन. नेगेशन पी कंडिशनल नेगेशन क्यू. अँड द लास्ट वन कॉन्ट्रापॉझिटिव्ह. जागा पण बदलायची, नेगेशन पण द्यायचं. सो इट विल बिकम negation Q conditional negation P. This is the standard. We will get into it with detail with the help of an example. Okay. If Ram studies, then he gets good marks. So your question is, if Ram studies, then he gets good marks. Now the converse will be, what is the converse? Q conditional P. Position will be changed. The statement's position will be changed. It will be, if Ram gets good marks, then he studies. Most of the time students say that the statement doesn't make any sense. हरकत नाही, आपल्याला माहिती आहे की ते स्टेटमेंट काही सेन्सिबल नाहीये, त्याचा काय अर्थ बनत नाहीये. पण आपला रूल काय आहे? कॉन्व्हर्सला पोझिशन चेंज करायची, इन्व्हर्सला नेगेशन द्यायचं, अँड फॉर कॉन्ट्रापॉझिटिव्ह पोझिशन अलॉंग विथ नेगेशन. ओके. सो जस्ट फॉलो द रूल. आपल्याला ग्रामरचा पेपर नाही चालू आहे, त्याच्यामुळे त्याच्या मिनिंगचे आपल्याला काही कर्तव्य नाही. आपला फोकस 3 मार्क्सवर. ओके. नेक्स्ट इन्व्हर्स नेगेशन. सो इट विल बिकम, इफ राम डज नॉट स्टडी, then he does not get good marks. And the last one contrapositive, positions will be changed along with the negation. Now see, if Ram does not get good marks, then he does not study. सो सिंपल. एवढे 3 स्टेटमेंट्स तुम्हाला लिहायचे, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आणि ह्या 3 स्टेटमेंट्सला तुम्हाला 3 मार्क्स मिळणार. दिस इज द मोस्ट रिपीटेड क्वेश्चन ऑफ बोर्ड्स. थँक यू. ऑल द बेस्ट.